मी ॲडव्होकेट संदीप धुमाळ। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला तुमची काही मतं जाणून घ्यायची आहेत। कारण चर्चा करताना असं दरवेळेला जाणवतं की जो त्रास माझ्या मनात आहे किंवा जी शंका माझ्या मनात आहे अशी शंका बहुतांश लोकांच्या मनात असते। फॉर एक्झाम्पल, सरकार जे एखादं काम करतं त्याच्यामध्ये जे पैसे गुंतवतं, आपल्या पैशाचा वापर होतो, आपण जे टॅक्स भरतो, आपण दररोज ज्या वस्तू विकत घेतो त्याच्यामध्ये जो GST घेतला जातो सरकारकडनं, याच पैशातनं सगळी सरकारी कामं होतात। तर बऱ्याचदा अशी काही कामं आहेत ज्यांची सोय कमी आणि गैरसोय जास्त वाटायला लागते। उदाहरणार्थ, आज जर बघितलं तर प्राधिकरणमध्ये वसाहती वाढत चाललेल्या आहेत, हायराईज बिल्डिंग सँक्शन होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जुन्या रस्त्यांचं रुंदीकरण होणं जिथे गरजेचं होतं तिथं उलटपक्षी कमिशनर साहेबांनी या रस्त्यामध्ये मोठमोठे फुटपाथ टाकून एक नवीन कॉन्ट्रॅक्ट निर्माण केलं आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली सामान्य माणसांची गैरसोय केली। आणि ह्याच्याने इव्हेंच्युअली होणार काय आहे तर भविष्यात ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे। तर या सगळ्या गोष्टीचा आपण त्यांना विचारणा जर केली तर त्यांच्याकडनं कुठल्याही पत्राची उत्तरं येत नाहीत। असेच बरेचसे कामं असतात जे सरकारचे असतात, सरकारने ते लोकांचा निर्णय किंवा लोकांची गरज लक्षात न घेता केलेली असतात। फॉर एक्झाम्पल, BRT रस्ता। आता BRT रस्त्यामध्ये जे बसेससाठी रूट्स बनवलेले आहेत त्याचे रेलिंग्स जर बघितले आणि त्याचे टेंडरचा BOQमधले जर त्या रेलिंगचा तुम्ही गेज बघितलात आणि एक्झिस्टिंग जो आत्ता सध्या रस्त्यावरती जे रेलिंग्स लावलेले आहेत त्या रेलिंग्सचा गेज बघितला तर खूप मोठी तफावत आहे। आणि ह्या तफावतीमधून कोणी पैसा कमवला, हे असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडत असतील आणि पडत राहतील। हे प्रश्न विचारणं तुमचा अधिकार आहे आणि ही जर कामं बरोबर नसतील तर त्याचा पाठपुरावा करून ती कामं बंद पाडण्याचा देखील अधिकार तुमचा आहे। कारण हे पैसे सरकारने कमवलेले नाहीत, हे सरकारला आपण टॅक्स स्वरूपात दिलेले आहेत। तर त्याचा विनियोग नीट व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। सरकारच्या कामात अडथळा बनणे हा त्याचा उद्देश नाही। कुठलेही अधिकारी, सरकारी अधिकारी अशा पत्रव्यवहाराचं जेव्हा उत्तर देत नाहीत त्यावेळेला तुमच्याकडे एकच पर्याय उरतो, म्हणजे कोर्टाचा दरवाजा ठोठावणं। पण हे करत असताना